भीमानंदिती जिजामाता सावित्री भीमाला वंदिते मी की बुद्ध फुले शाहू त्या भीमाला वंदिते मी जिजामाता सावित्री त्या रमाला वंदिते मी जातीयतेला मिटवण्या जे जे झिजले ती जातीयतेला मिटवण्या जे जे झिजले त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी त्या बहुजन नायकांच्या ईश्वर आणि आत्माला ना करून अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगातील पहिले वैज्ञानिक प्रबोधनकार तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध याला कोटी कोटी वंदन करते मी 18 पगड जातीला सैनिकांचे शिक्षण देऊन स्वराज्य निर्माण करणारे कुरवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते मी वाघाच्या जबड्यात हात घालून त्यांचे दात मोजणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्यांना वंदन करते मी सामाजिक क्रांतीचे अग्रदूत स्त्री उद्गाते शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे शूद्रातिशूद्रांसाठी घर सोडणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना वंदन करते मी दलित शोषित समाजाला 50% आरक्षण देऊन प्रवाहात आणणारे लोकराजे छत्रपती शाहूजी महाराज यांतील घटनेचे शिल्पकार लोकनायक बहुजनांची कैवारी भीमरत्न मजूर मंत्री विश्वरत्न संपादक ज्ञानयात्री प्राध्यापक ज्ञानपंडित स्त्री उद्धारक इतिहासकार बालिस्टर कायदेपंडित क्रांतीसूर्य भारतरत्न युगपुरुष समाजशास्त्रज्ञ विश्वभूषण घटनाकार बोधिसत्व या महापुरुषाला माझ्या बापाला नाही या भारत देशाच्या बापाला प्रथम वंदन करते मी जीवनात खस्ता खाऊन बाबाला प्रेरणा देऊन उत्तेजित करणारी त्याग मूर्तिमंत उदाहरण देणारी माझी माय या जगाची 9 कोटी नाही या 36 कोटी देवाची माय ज्यांना मी संबंध देते माझी माता माझी रमाई त्या माऊलीला नतमस्तक होऊन करशी की नागवंशी नागाची मी आहे वैराच्या नदीचा घोट घेणारी अशी भीमाची वाघे वैराचा घोट घेणारी ही बाई आहे वाघीण की नागवंशीय नागाची मी आहे एक नागिन वैराच्या नरडीचा घोट घेणारी अशी भीमाची वाघीण आहे क्रांतिकारी क्रांतीची मियाद आहे क्रांतिकारी क्रांतीची मियाद अरे प्रबोधनाने माझ्या भल्या भल्यांना येईन जाग पुण्याई भीमाची या संविधानाची आहे मला साथ की पुण्याई भीमाची संविधानाची आहे मला साथ अरे हे लाख संकटे त्यावर करते मी मात गाणं भीमाचं माझ्या जीवनाचा आहे सार की गाणं भीमाचं माझ्या जीवनाचा आहे सार आणि परिवर्तनाचे विचार घेऊन करते मी धम्म प्रचार परिवर्तनाचे विचार हे माझा बोला जय भीम हात वर करा ज्याने जय भीम म्हणायचं आहे आणि जो जय भीम नाही म्हणेन इथं धड धाकट आले इथून वाकडे तिकडे होऊन जाल नाही तर तोंडात तुमच्या शेपटीसारखे किडे पडून मायची कटकट हात वर करा जय भीम जय भीम जय भीम बोलाची ज्याला वाटलेला असणारा श्रीमंती समाज
अरे ज्या भीमाची छावा वाटते लाज त्याला आला श्रीमंत समाज हा येतो ना समाज अरे वाटू दे किती लाज अरे वाटू दे किती लाज आणि भारत देशाचा एकच सरकार तो म्हणजे माझा भीमराज आणि फक्त माझा भीमराज आणि भीमाच्या त्या विरोधकाला जे भीम माझा भीमाच्या त्या स्वातंत्र्याने आहे शक्तिशाली महापुरुषांची विचार घेऊन समोर मिळाली की अभिव्यक्ती स्वातंत्र्याने आहे शक्तिशाली महापुरुषांचे विचार घेऊन समोर मी तुमच्या आई प्रबोधनकारा म्हणती मजला पाटील की माझे गुरु ज्यांनी या कवाली फील्ड मध्ये मला आणलं की बाई तू प्रबोधन खूप चांगली करते आणि तू हे मंच मिळवलं पाहिजे आदरणीय प्रताप दादा माझे गुरु कुठे गेले ते माझे गुरु गेले गोव्याला फिराले पण माझे गुरु बंधू इथे बसून आहे की के पाटील कमलेश पाटील वर्धावरून काय म्हणतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्याने आहे शक्तिशाली महापुरुषांचे विचार घेऊन समोर की अभिव्यक्ती स्वातंत्र्याने आहे शक्तिशाली महापुरुषांचे विचार घेऊन तुमच्या समोर आली प्रबोधनकारा म्हणती मजला पाटील भीमरायाची भीमकन्या आहे निज भीमवाली भीमरायाची भीमकन्या आहे निज भीमवाली भीमरायाची भीमकन्या आहे निज भीमवाली मैत्री भावनेचा संदेश देणे जरुरीचा है इतिहासाची दखल घेणे जरुरीचे आहे इतिहासाची दखल भावनेचा संदेश देणे जरुरीचे आहे इतिहासाची दखल घेणे जरुरीचे आहे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यापाठी की बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यापाठी धम्मबुद्धाचा घरोघरी नेणे जरुरीचे आहे धम्मबुद्धाचा घरोघरी नेणे जरुरीचे आहे धम्मबुद्धाचा घरोघरी नेणे जरुरीचे आहे आणि म्हणून भारत भूमीच्या
इथं मला सगळं सांगा, बुद्ध किती आहेत त्यांनी हात वर करा. बुद्ध किती आहेत त्यांनी हात वर करा. बुद्ध किती आहे? किती आहे? खाली नको करा म्हणलं, वर हात करा म्हणलं मी. पायावर नाही करायचे, हातच करायचे आहे. बुद्ध किती आहे? किती थांबतारे. खरंच लढाई कराल का तुम्ही? काम पडून तर थांब म्हणून टाक मारून येतो, बाई म्हणून थांब साडी बदलून येतो, मग ते लढाई थांबत जाईल थांबत जाईल थांबत जाईल. बुद्ध किती नंतर हात वर करा हात खाली. आता मला सांगा इथं बौद्ध किती आहे? बंतेजी माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. ही छोटीशी पोरगी आज कोशिश करत आहात तुमच्या समोर, माझी काही बोलण्याची ऐकत नाही पण ट्राय करत आहो. इथं बुद्ध किती आहे म्हणलं बंतेजी, तर सगळ्यांना हात वर केला. पण तुम्हाला सांगतो का बुद्ध एकच आहे आणि आपण सगळे बौद्ध आहोत. काय म्हणता बंतेजी? बंतेजी बरोबर आहे का? मान हलवा तिथून. बुद्ध किती आहे? एकच आहे. आणि मी बुद्ध म्हणता बरोबर तुम्ही हात पट वर केले. बुद्ध एकच आहे. किती आहे? किती आहे सांगा तुम्ही सगळे. आत्ता हात वर करा. बुद्ध किती आहे? बुद्ध एकच आहे. अख्ख्या जगात बुद्ध एकच आहे. आणि बौद्ध किती आहे किती सांगा आता. अरे 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 काय करू मायची कटकट. कसं होईन आमचं? येऊ द्या कागद मायाकून घ्या. एवढ्याला कागदार एवढं मोठं नाव लिहिता. चार बहिण्या कागदानं फाशीच घेतो मी. किरण भाऊ पांडे यांच्याकडून 500 रुपये आले. जोरदार टाळ्या माझ्या भावात जातील. आणि म्हणून या जगात बुद्ध एकच आहे, लक्षात घ्या. बुद्ध एकच आहे. म्हशीले बैल आले म्हैस म्हणू नका. कसं हे वारं इकडे तिकडे चालू आहे आणि ते हुरायला दूषित का? आमच्या आईनं भारत भूमीच्या या माणसांच्या अस्तित्व आज अबाधित झाले. गाव किस्सा बाहेरचे गावात आले. आदरणीय माझे गुरु पवित्र पाटील काय म्हणतात की माणसाचे अस्तित्व आज अबाधित झाले. गाव किस्सा बाहेरचे आज गावात आले. भीमाच्या पुण्याईने माणुसकी आली पाटील की भीमाच्या पुण्याईने माणुसकी आली पाटील.
क्रांतीची मशाल घेऊन रणांगणी निघाले, क्रांतीची मशाल घेऊन रणांगणी निघाले. आजच्या कार्यक्रमात माझ्यासोबत माझे सहकारी गायक आदरणीय, खरंच मला त्यांचं गाणं खूप आवडतं आणि त्यांचे गाणे ऐकू ऐकू तर मी गायक झाली. बहुत सही गायक है. या महाराष्ट्राचा बुलंद आवाज अदबचे गाणे जे आहे घायाळ पाखरांना पंख दिले, या दुर्बल लेकरांना पंख दिले लढावा. पीडितांचा झाला रे होते तरी काय. आई मावशी काकी आम्हाला लक्ष द्या, तुमची माई परिस्थिती किती खराब होती हो. कशी होती की अस्तित्व आमचे काल होते तरी काय, वर्ण व्यवस्थेवर केला कायमचा उपाय. की अस्तित्व आमचे काल होते तरी काय, वर्ण व्यवस्थेवर केला कायमचा उपाय. प्राणप्रिय आहे वंदनीय आमचे पाटील, तू प्राणप्रिय आहे वंदनीय आमचे पाटील. बाप भीमराव आणि रमा यांची माय, बाप भीमराव आणि रमा यांची माय.
जिव्हाळ्याचे पाटील जीवनातील बारकावे, जिव्हाळ्याचे पाटील जीवनातील बारकावे, सामाजिक परिवर्तनाचं तुम्ही साधन व्हावे। सांगून गेले परमपूज्य बोधिसत्व पाटील, की सांगून गेले परमपूज्य बोधिसत्व पाटील, तया चरणी का नाम आम्ही वंदन करावे, तया चरणी का नाम आम्ही वंदन करावे। आयुष्यात कणभर पाहून रचून जीवनाला आला त्यांचा लाजविले चंदना। आदरणीय मैया गीताचे कवी कैलास दादा राऊत नांदेड हातगाववरून लिहितात, माझे गुरुबंधू। त्यांचं म्हणणं काय आहे, जिजला तो देह त्यांचा बुद्धाला वंदना, जोगपाला वंदना, शाहूला वंदना, भीमाला वंदना, समोर वंदन लिहिलं। जहाना पोचे रवी वहा पोचे कवी, कवींची कल्पना काय म्हणते बघा, कैलास दादा म्हणे संपली आमची दशा।